श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आता शारदीय नवरात्रोत्सव चालले आहे आणि या नवरात्रोत्सवामध्ये कुमारिका पूजन हे फार महत्त्वाचे आहे. सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला हे तुम्ही अवश्य करा, जेणेकरून कुमारिकेचे पूजन केल्यामुळे तुमची दुर्गा पूजा अपूर्ण राहणार नाही. तर मग जाणून घेऊया याचे महत्त्व आणि ती कशी करायची ते. शारदीय नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस उरले आहेत. वर्षभरातून आपण 3 वेळा नवरात्रोत्सव साजरा करत असतो. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र असे हे 3 नवरात्र आहेत. या 3ही नवरात्रीत आपण शक्तिपूजन करतो. 3ही नवरात्रीत आपण हळदी कुंकू समारंभ करून स्त्री शक्तीचा गौरव करत असतो. तसेच नवरात्रीत मान असतो कुमारिकांचा. कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही असे मानले गेलेले आहे. म्हणून शारदीय नवरात्रात 9 दिवसांमध्ये विशेषतः सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला कुमारिकेचे पूजन अवश्य केले जाते. तर हे कुमारिकेची पूजा कशी करतात ते आता आपण जाणून घेऊयात. देवी भागवतात म्हटले आहे की 2 ते 10 वर्षांच्या मुलींना, अर्थात वयात न आलेल्या मुलींना कुमारिका म्हणून बोलावले जाते. 3 वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती, 4 वर्षांच्या मुलीला कल्याणी, 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी, 6 वर्षाच्या मुलीला कालिका, 8 वर्षाच्या मुलीला शांभवी, 9 वर्षाच्या मुलीला दुर्गा आणि 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे नवकन्यारूप मानले जाते. वयात आल्यानंतर मुलींमध्ये राग, लोभ, विकार, वासना यांची वृद्धी होऊ लागते. परंतु कुमारिका अल्लड, निरागस आणि निर्विकार असतात. म्हणून बालरूपात आपण त्यांना देव पाहतो. म्हणूनच कुमारिकांना पूजेचा मान दिला जातो. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बळ, वृद्धिगंत होत असते. तसेच त्यांच्या शुभ आशीर्वादाने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. त्यामुळे आपण कुमारिकेची पूजा करतो. कुमारिकेचे पूजन कशा प्रकारे करावे ते आता आपण पाहूया. नवरात्रीत 9 दिवसात कधीही किंवा सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी विशेषतः कुमारिका पूजन केले जाते. त्यासाठी कुमारिकांच्या पायावर दूध, पाणी घालून त्यांचे स्वागत केले जाते. त्यांना हळद कुंकू लावून औक्षण केले जाते. त्यांना आवडेल तशी भेटवस्तू किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता. त्यानंतर देवीला स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून कुमारिकेला जेवू घालतात. देवीचा नित्य सहवास मिळावा आणि तिची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून आपण हे व्रत करत असतो. बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील त्याचेच एक प्रतीक आहे. 10 वर्षांपर्यंतच्या कुमारिकांना आपण कुमारिका पूजनासाठी बोलावतो. तान्ह्या बाळापासून 10 वर्षांच्या कुमारिकेपर्यंत देवीच्या कन्या रूपाची पूजा केली जाते. त्याचे फलित आपल्याला काय मिळते, ते केल्याने कुठले फळ मिळते ते आता आपण जाणून घेऊयात. तर 2 वर्षांची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होत असते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती या रूपाने मानली जाते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षांची कन्या कल्याणी असते, तर तिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं. 5 वर्षांची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते, जी आपणा सर्वांना रोगमुक्त ठेवते. 6 वर्षांची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षांची कन्या चंडिका या रूपात असते आणि हिचे पूजन केल्यामुळे आपल्याला ऐश्वर्य प्रदान होते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्याशिवाय हिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो. 9 वर्षांची कन्या दुर्गादेवीच्या रूपात असते. ही नेहमी शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षांची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. म्हणून अशा प्रकारे वेगवेगळ्या वर्षांच्या वेगवेगळी रूपे ही कुमारिकांना दिलेली आहेत आणि ते केल्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी आणि बरील विशेष असे लाभ आपणास मिळत असतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनीसुद्धा कुमारिका पूजा अवश्य करा. जर आत्तापर्यंत केले नसेल तर अजून 2 दिवस बाकी आहेत. या 2 दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच कुमारिका पूजन केला. आणि आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.